नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी. अजितदादांसोबतची युती म्हणजे असंघाशी संघ झाल्याचं विधान गणेश हाके यांनी केलेलं आहे. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचं हे वक्तव्य. अजित पवारांसोबत झालेली युती हे आमचं दुर्दैव आहे असं सुद्धा हाके पुढे म्हणाले. तर भाजपच तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला अमोल मिटकरींनी दिलाय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ बनतात तसा आता आमचा संघ घडवला. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे की हे असंच जर चालू राहिलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती, आमच्या गावाच्या वरती अन्याय. इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके आता तरी मी चर्चेत येऊन मला विधान परिषदेची संधी भेटेल या आशेपोटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. हे जरी खरं असलं तरी गणेश हाकेंची पक्षात जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे. त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलंय. आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही, मात्र अशा सज्जन माणसांचे हाल सुद्धा आम्हाला डोळ्यानं बघवत नाहीत. त्यामुळं गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षाने त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी. आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी, त्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात. हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही. माझं काम चालू आहे. मला असं वाटतं की असं का चाललेलं आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठ मंडळी जे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे, BJPच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटांचे, यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, जर पक्षाचे काही नेते जर असं बोलत असेल तर निश्चित महायुतीमध्ये फरक पडेल आणि मग मन एकदा दुभंगले गेली तर त्याचा परिणाम हा महायुतीवर होणार आहे. आमचं तर आम्ही शिंदे साहेबांशी आम्ही सुद्धा बोललो. पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या सर्व प्रमुख नेत्याचे कोर कमिटीचे नेते असतील, प्रवक्ते असतील, यांची एक बैठक शिंदे साहेब स्वतः घेणार आहेत आणि त्यात आम्ही आमचा जो काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे किंवा काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे यावर आमचं चिंतन मनन त्या ठिकाणी होणार.